तर चला मैत्रिणींनो, आज बनवूया पौष्टिक अशी लहान मुलांसाठी मसाले भात. तर मसाले भात बनवण्यासाठी मी एका साईडला सोयाबीन सांडगा हा उकळू घालण्यासाठी ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला तेलामध्ये जिरी मोहरी टाकल्यानंतर त्यात लसूण अद्रकची पेस्ट, थोडेसे 2-3 हिरव्या मिरच्या, शिमला मिर्च, हळद, लसूण अद्रकची पेस्ट, साधं मीठ, मॅगी मसाला टाकला आणि नंतर त्यामध्ये सोयाबीन सांडगा जो गरम पाण्यात आपण टाकला होता तो पिळून टाकला आणि तो छान असा मिक्स करून घेतला बघा. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला मी 1 ग्लास तांदूळ घेतलं होतं, त्यात थोडेसे शेंगदाणे, तूर डाळ टाकली होती, जेणेकरून आपला मसाले भात छान असा पौष्टिक बनेल. तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि मसाले भात बनवण्यासाठी मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं म्हणून 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलं आणि ते उकळू दिलं आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपला धुतलेला तांदूळ वगैरे डाळ टाकून घेतली आणि त्याच्या 3-4 शिट्ट्या घेतल्या. 3-4 शिट्ट्या घेण्यासाठी मी बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं, कारण करपू द्यायचं नव्हतं. आणि मग 3-4 शिट्ट्या घेऊन झाल्यानंतर आपला छान असा चमचमीत पौष्टिक असा लहान मुलांसाठी भात तयार आहे. त्यात जास्त तिखट वगैरे टाकलं नव्हतं, कारण लहान मुलाला खाऊ घालायचा होता. बघा किती छान आपला चविष्ट असा मसाले भात तयार झाला आहे. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.